आपलं जे भांड आहे ते वाळू, आणि ही माझ्या आजीपासूनची वाळू आहे. ही तुमच्या घरात असते का? हा, ही घरात असते. ही ह्या वाळूवर आपण तो बेक करणार आहे. ही पूर्वापार आम्ही अशी ठेवलेली आहे. आजीची आठवण म्हणून ही 2 पिढ्यांची त्यांचे हात लागले आणि त्यांची माया असलेली ही वाळू. मी ना आज थोडासा असा स्पीचलेसच झालोय, कारण आतापर्यंत ह्या कार्यक्रमात अनेक महिला अशा आल्या, अनेक पुरुष असे आले ज्यांनी त्यांच्या आजीची पणजीच्या हातची चव या कार्यक्रमात आणली. आज पहिल्यांदा कुणीतरी आम्ही सारे खवय्येमध्ये त्यांच्या घरात वापरली जाणारी आजीपासून चालत आलेली वाळू घेऊन आलेला आहे. म्हणजे बघा, आपण माणसं भावना कशा कशामध्ये गुंतवतो. आता हे भासताना कधीतरी ही वाळू वापरली असेल. फार छान. आम्हालाही फार आनंद झाला की आजच्या काळात अशी माणसं आहेत जे आजीच्या हातच्या वाळूच्या स्पर्शाला अजूनही जपून ठेवतात, आणि आपल्यासारखे प्रेक्षक तुम्ही ते पाहता, तुम्ही त्याचा स्वीकार करता. फारच छान. वा, चला पहिल्यांदा काय करायचंय? आपण आधी मसाला करून घेऊ. बर. याच्यामध्ये सुरुवातीला पूर्ण धणे, बडीशेप ही पण सगळी. हा, नंतर राई, थोड्या प्रमाणात हिंग बघा, बस पुरे. नंतर हळद. हा मसाला राखट कमी असतो, त्यामुळे गरम मसाला थोडा कमी करायचा. मिरे, ते पण थोड्या प्रमाणातच, फार उष्ण नाही करायचं. नाही. खडा मसाला सगळा. तमालपत्र, दगडी फूल, दालचिनी, मोठी वेलची आणि साधी वेलची. हा, आणि ह्याच्यात आपण 3 प्रकारच्या मिरच्या घालतो. बेडगी, संकेश्वरी आणि लवंगी. ज्या तिखट आहेत त्या कमी घालायच्या आणि ज्या रंगाला आहेत त्या जास्त घालायच्या. आणि हा मसाला आम्ही सगळ्यासाठीच वापरतो. जे फिश फ्राय पासून ते वालाचं बिरड, म्हणजे सगळ्यासाठी हाच मसाला असतो. सगळे खडा मसाल्याचे पदार्थ आणि हे सगळं टाकून याचं वाटण आपल्याला करायचं आहे. हा दळून घ्यायचा आणि हा मसाला थोडा हलका भाजायचा आणि मग मिक्सरला. हा आपण थोड्या प्रमाणात करतोय. आणि ह्याच्यामध्ये, आणि ह्याचं जेव्हा माप मी जेव्हा माझ्या आजीचं घेतलं तेव्हा आजीने ते तोळ्यात लिहिलेलं, कारण आम्ही सोनार असल्यामुळे तिने ग्राम नाही लिहिलेलं. त्याचा पण मला खूप अभिमान वाटतो. क्या बात आहे. शेवटी अन्न हे सोन्यासारखंच असतं. ही फार गोड आठवण तुम्ही आम्हाला राहुलजी सांगितलीत की तुमच्या आजीनी रेसिपीच्या वहीमध्ये पदार्थांसाठी लागणारं साहित्य हे ग्राम मध्ये नाही लिहिलं, तोळ्यामध्ये लिहिलं, कारण त्यांच्या घरात ती सोनारकीची परंपरा आहे. दैवज्ञ समाजाचा मसाला आज रेसिपी राहुलजींनी आपल्याला सांगितली आहे. हे भाजून घेऊन मसाला करण्याचं काम मी आमच्या या आचारी बुवांना देतो. आचारी बुवा, हे घ्या आणि याचा छान दैवज्ञ समाजाचा मसाला करून या. जा पटकन. तोपर्यंत पुढे काय करायचंय? हे आता आपण कालवून घेऊया. डालो, क्या क्या डालना है. हा कोबी आहे ना, बारीक नाही कापायचा. बर. हा असं उभाच कापायचा. ठीक. आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे कापण्यावर सुद्धा पदार्थाची चव असते. ठीक आहे. तर हा आपण पूर्ण कोबी घेऊया. घ्या. भानोळ म्हणजे भाजून निघतं असं. आणि हा चहा बरोबर खात. बर. म्हणजे चहा आणि हा पदार्थ खाता. मला एक सांगा, तुमच्याकडे प्रत्येक गोष्टीचं डिटेलिंग आहे. ये तुम लायक किधर से राहुल? कारण ह्याच्या पुढे माझा अभ्यास आहे सगळ्या गोष्टीचा. अच्छा. आणि मला जी पारंपरिकता आहे ती मला जपण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे, आणि ती समोरच्यानी हे करा. म्हणजे मला कोणी घावण्याला डोसा म्हटलं की राग येतो, संताप होतो. हा, की तुम्ही घावण्याला घावणच म्हणा, का तुम्ही डोसा म्हणताय असं. नाही, चिडू नका आता, एवढं चिडू नका. थोडं माफ करत जरा लोकांना. ह्याच्यात मावेल एवढं बेसन घालायचं. बेसन अर्ध घालावं लागेल. अर्ध घालायला लागेल. वाव, कुरकुरीत पण येईल जरा. साधारण किती लोकांची क्वांटिटी? हे 3-4 जण आहे आणि हे शिळं खातात. हे असं ताजं नाही खात. मग आता मी कशाला मेहनत करू? तुम्ही घरूनच करून आणायचं ना. दैवज्ञ समाजाचा सोनारी मसाला तो प्लीज घेऊन या. आचारी बुवा, दैवज्ञ समाजाचा मसाला द्या 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 द्या. अंडे 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 सिरी अंडे. बघा, झाला. किती घालायचं आहे? 2 चमचे. अरे क्या बात है यार. सुगंधातच तुम्हाला 500 मार्क आहेत. पुढे काय करायचं? ह्याच्यामध्ये कोथिंबीर भरपूर घालायची. आलं लसूण पेस्ट ही किती घालायची? अजून थोडस. हिंग किती राहुल सर? हा, बस. हा आपल्याला रंगासाठी घालायचं. हे रंगाचे कट. रंगाचं लाल तिखट. हे मीठ. बर. बघा, अजून घाल. खायचा सोडा तो नंतर मिक्स केल्यानंतर. बर, घ्या करायला. त्याला थोडं पाणी लागेल. पुरे. तुमच्या घरी कोण कोण असतं? आई वडील आणि मी. बर. राहता कुठे आता सध्या? आता अंधेरी. पण आहात श्रीवर्धनचे? हो. छान. म्हणजे आईचं माहेर पण श्रीवर्धन आहे आणि बाबांचं गाव पण श्रीवर्धनच. फारच छान. दैवज्ञ समाज म्हणजे मूळ हे गोवा आहे
आणि बिझनेससाठी लोक सगळी खाली उतरली. पाणी लागेल का अजून थोडस खाली, कारण पीठ आहे. आता काय झालं का मिक्सचर? हो झालं. चला, हे मिक्सचर झालं की आम्ही वळतो पुढच्या कृतीकडे. कोबीचं भानवळं आपण करणार आहोत. त्यासाठी लागणारं कोबीचं मिश्रण तयार आहे. मस्त रंगीत दिसतंय बघा, आणि त्या तिखटाचा म्हणा किंवा त्या मसाल्याचा एक असा छान सुगंध येतोय, फ्रेग्रन्स. काय करायचंय पुढे? तर हे आपल्याला आधी बेक करण्यासाठी ही वाळू आहे ती सगळी पूर्ण चला, ह्याच्यात घालायचंय का? हे घाला. तर हे तीळ आहेत, हे गार्निशिंग साठी. हे आता आपण बेकिंग सोडा आणि पीठ असल्यामुळे हे फुगणार परत चांगलं बेक होतानाच एकदम. पण मला एक आता सहज हे गरम होईपर्यंत सांगा, आता हे भानवळं करायसाठीचं एक स्पेशल भांड आहे, स्टीमर आपण याला म्हणूया. अशी तुमच्या घरात पूर्वापार चालत आलेली काही? भरपूर भांडी आहेत. मी शकुंतला भांड्याचा पण 6 वर्षापूर्वी शोध घेतला. मी एका कादंबरीत वाचलं, शकुंतला भांड्यामध्ये चहा ठेवलाय. मग मला लगेच त्याच्याबद्दल एवढं हे झालं. उत्सुकता. मग मला एका गुजराती मारवाडी माणसाने सांगितलं मी तुला देतो बनवून म्हणून. मग मी ऑनलाईन ती भांडी म्हणजे अख्खं घर त्या शकुंतला भांड्याने म्हणलं. शकुंतला भांड्याचा आकार एक वेगळा असतो, त्याला 2 कान असतात आणि पूर्वी चहा मुरवला जायचा. तर तसं मी ते भांड करून घेतलं. इंटरेस्टिंग. चला, भानवळं काय आता कसं करायचं? तर हे तापलंय चांगलं. हो, हे आता एकदम बारीक गॅसवर मंद आचेवर ठेवलं. असं हा, साधारण 1 तासभर हे चांगलं बेक झालं पाहिजे. बरं. आणि थोडं करपलेलंच खायला तर चांगलं छान लागतं. लागतं. ठेवा असं. तर हे झाकण हे सारखं सारखं उघडून बघायचं नाही. एकदा बंद केलं की अर्धा तासानेच हे करायचंय. बाय, सी यू आफ्टर बनार. बघा, यांच्या पद्धतीचं, यांच्या समाजाचं हे देणं आहे कोबीचं भानवळं. आणि ते खायचं म्हणजे काही लगेच खायचं काम नाही. याला संयम जरा लागतो आणि 1 तास आपल्याला साधारण तसा ठेवायला लागेल. दागिना घडवायला वेळ लागतो तसंच याला म्हणतात खरा व्यावसायिक. परफेक्ट, फारच छान. मला असं वाटतं 1 तासाची वाट बघायला काही हरकत नाही, कारण इतका एक छान पारंपरिक आपल्याला पदार्थ खायला मिळणार आहे, कोबीचं भानवळं. राहुलजी, तुम्ही माझ्या संयमाची परीक्षा घेतलेली आहे. 1 तास तुमच्या हातच्या भानवळ्यासाठी मी वाट पाहिलेला आहे. इतकी वाट तर मी घरातही पाहत नाही. झाकण उघडूया. अरे बाप रे, याचं रूपच पालटलं. आता हे झालंय, कसं बघायचं? हे आपण सुरीने चेक करूया. परफेक्ट झालंय हो. गरम गरम. ओह बापरे, अप्रतिम. कोबीचं भानवळं किती छान दिसतंय हो.